मी मुख्यमंत्री होतो, सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकलं. दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही. पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये 10% आरक्षण आपण दिलं. दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी EWSचं आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता. परंतु सातत्याने वेगळं आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण 10% आरक्षण दिलं. आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत, पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबातल करायचा, अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक, एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये. आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. शेवटी मराठा समाजाने सातत्याने विविध समाजांचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 18 पगड जातीतले मावळे एकमेकांसमोर उभे आहेत, एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला भूषणावं नाही. ते उभं होणं योग्य नाही. ते उभं होऊ नये असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आमच्या सरकारचे कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे, त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे. आजही पोलीस भरती झाली, मला सांगताना आनंद वाटतो. मी आता जवळपास 25,000ची पोलीस भरती केली. त्या पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या. ते आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं, कोणाचं वेगळं असू शकतं, पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याच वेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीने आपला सातत्याने प्रयत्न आहे. पण मला एका गोष्टीचं खूप समाधान आहे की आपण मागच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की केवळ आरक्षण दिल्यामुळे इतका मोठा मराठा समाज, आरक्षण तर आवश्यक होतच, पण इतका मोठा मराठा समाज काही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे. आणि म्हणून मग आपण सारथी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा, UPSC MPSC मध्ये वाढावा, IAS IPS अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली. मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातून 51 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले, 12 IAS झाले, 18 IPS झाले. जवळजवळ या ठिकाणी 480 आमचे MPSC मध्ये तहसीलदारापासून वरच्या पदापर्यंत त्या ठिकाणी DYSP पासून तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले. आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.